प्रथम मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा देतो। सर्वांना नतमस्तक होऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांची जे शिवराज्याभिषेक दिन या आई भवानीच्या ठिकाणी साजरा होतो ते आज ही साजरा झालेला आहे। गेले 4 वर्षापासून आपण या ठिकाणी राज्याभिषेक करतोय, आई भवानीच्या सिंहासनावरती करतोय। प्रशासनाला विशेषतः आम्ही विनंती केली होती की प्रशासनाने हे राष्ट्रीय कार्य हे केलं पाहिजे, परंतु प्रशासन स्वतः शिवराज्याभिषेक मंदिरामध्ये साजरा करण्यासाठी उदासीनता दाखवतंय, एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। मागणी केली होती, आपण काय बोलणं झालं होतं? स्वतः या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मायबाप सरकार आहे आणि हेच या मंदिर संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष सुद्धा आहेत। निर्णय त्यांच्या हातात होता, ते घेऊ शकत होते, परंतु ते का घेतले नाहीत, काय राजकारण त्यांनी आणलं हे कळायला मार्ग नाही। येणाऱ्या काळामध्ये राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आई भवानीच्या सिंहासनावरती झाला पाहिजे, याच्यावर आम्ही नक्कीच आवाज उठवू आणि या सरकारला कायदा करण्यासाठी भाग पडू। सकाळपासून काय काय कार्यक्रम घेण्यात आले? आज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून तालुकाभरातून राज्यभरातून जे समन्वयक या ठिकाणी आलेत, विशेषतः जोडीनं आलेत, सहकुटुंबासहित आलेत आणि आई भवानीला छत्रपती शिवाजी महाराजांना एकत्रित राज्याभिषेक केला आणि हाच सगळ्यात मोठा आनंदाचा उत्सव असल्यामुळं पहाटेपासूनच लगबग आमची सुरू होती। सकाळी पहिल्यांदा सिंहासन अभिषेक पूजा केली, त्यानंतर आरती केली आणि या आई भवानीच्या परिसरामध्ये जल्लोषात मिरवणूक आम्ही या ठिकाणी काढली आणि आम्ही नतमस्तक आज झालो। भवानी तलवार पूजा मंडळाची मागणी करताय, काय त्या अनुषंगाने बोलणं झालं? बोलणं कलेक्टर साहेबांशी स्वतः झालं होतं, त्यांना विनंती केली। ह्या महिन्यामध्ये जवळजवळ 4 वेळा मी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना विनंती केली की जे पूजा छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही दसऱ्यामध्ये मांडता, भवानी अलंकार पूजा, जे 1 नंबर पेटी असं त्याला म्हटलं जातं आणि दिवसभर शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेलं जे प्रतिकृती आहे ते दिवसभर पूजा बांधावी अशी आमची मागणी होती। वेगळं आम्ही काय सांगितलेलं नव्हतं। जे धार्मिक व्यवस्थापक या ठिकाणी आहेत त्यांनी व्यवस्थित प्रस्ताव तयार करून ते काम करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही। का केलं नाही हे कळायला मार्ग नाही।